राज्यामधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील शिंदे गट 100 तर अजित पवार गट तब्बल 90 जागा लढण्यासाठी आग्रही असल्याची माहिती नुकतीच समोर आली होती। अशामध्येच रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी सुद्धा 10 जागांची मागणी केली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार भाजपने विधानसभा निवडणुकीमध्ये 155 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे। भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी 60 ते 65 आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससाठी 50 ते 55 जागा सोडण्याची तयारी असल्याचं समजतंय। तर महायुतीमधील अन्य 3 मित्रपक्षांसाठी 15 जागा राखून ठेवण्याची भाजपची योजना असल्याचंही समजतंय। तर महायुतीला किती जागा, महायुतीमध्ये कुणाला किती जागा मिळणार हे पाहूयात। भाजप 155 जागा लढण्याची शक्यता आहे, तर शिवसेनेला 60 ते 65 जागा मिळतील आणि राष्ट्रवादीला 50 ते 55 जागा मिळण्याची शक्यता आहे। तर इतर मित्रपक्षांसाठी 15 जागा राखून ठेवल्या जाण्याची शक्यता आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची तयारी सुरू झालेली आहे। विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने आम्ही पहिल्याहून सांगत होतो की लोकसभेमध्ये 35 जागा येणार, 4 जागा कमी पडल्या फक्त आमच्या जे आमचं टार्गेट होतं त्या पद्धतीनं। विधानसभेमध्ये सुद्धा सांगतो की विधानसभेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्रपणे निवडणूक लढवणार आहेत। आमच्यावर आमचे सर्व मित्रपक्ष आहेत आणि आम्ही इथे मोठ्या प्रमाणात 180-185 पर्यंत जागा मिळू अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसतं आहे।